वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. श्री गुरु मारुती महाराज गुरु संस्थेच्या उंबरठ्यावर पाणी टाकायचे, दर्शन करायचे. लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही संस्थेच्या उंबरठ्यावर पाणी का टाकता? तर श्री गुरु मारुती बाबांनी सांगितलं, अरे ह्या संस्थेचा महात्मा जन्माला येईल म्हटले. संस्था ही कीर्तन करायची संस्था नाही, कीर्तन निर्माण करणारी संस्था नाही, कीर्तनकार निर्माण करणारी संस्था नाही, महात्मा निर्माण करणारी संस्था आहे महाराज, साधू निर्माण करणारी संस्था आहे. कीर्तन तर काय गल्ले बोळातला कीर्तन करतो, कुणी करतो, उष्ट्या पात्रावळी करून या गोळा ते तुकाराम महाराज सांगतात. पण हे जे काय आहे जोग महाराजांचा महिमा आहे, साधू निर्माण करणं हा जोग महाराजांचा महिमा आहे. मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा माझा, मुमुक्षुचा उद्धार कोणीही करेल महाराज. बद्धाला, विषयीला, पामराला मुमुक्षु बनवणं हे जोग महाराजांचं कार्य आहे. विठ्ठल चांगला मनुष्य उद्धार होतोच, म्हणजे वाया गेलेले संस्थेत आणून टाका, महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. संत समागम एखादे परी, संत समागम एखादे परी, व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताच्या. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम, परम धाम कैवल्यमेकं तुर्यं. प्रसन्नं प्रपन्नार्तिः देव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करो प्रथम, ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागे सेवक थारो, सेवेलागे सेवक थारो, सेवेलागे सेवक थारो, सेवेलागे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगम शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मनी रसभूती वळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते खून हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता विठ्ठल संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भजन उच्चिष्टाचे अनंत कृपा सागर षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अकारण करुणा वरुणालय श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांची शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबराय प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज सर्व साधू संतांच्या कृपेने आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा नामचिंतनाचा उत्सव त्रितपपूर्ती 16 असणारा हा उत्सवाचं 36वं वर्ष आहे. गोड असा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा साधू पुरुषांचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याने 36 वर्ष सेवा करून घेतली. 12 ते 36 तपेविनं दैवत दिल्याविनं प्राप्त 12 वर्षाचं एक तप होत असतं. पांडुरंगाने 36 वर्ष सेवा करून घेतली. देवाची असणारी अपार कृपा आहे. कोरोनाचा काळ झाला तरी सुद्धा सेवा चालूच होती. विठ्ठल वारकऱ्याची सेवा कधी खंडित होत नसते, अविच्छिन्न असते, अखंडित असते. अखंड खंडिना जीवन वर्षाकाली सरिता जैसी चढव लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. किती जरी व्यवहारिक प्रतिबंध आला तरी वारकऱ्याची सेवा कधी खंडित होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आकार स्थूल नाशिवंत हे तर जाईल भूमी आता तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ज्ञानोबराय सांगतात देह पडला तरी महात्मा संतांची सेवा चालूच असते. देहाच्या द्वारे पंचमहाभूताच्या द्वारे हे पंचमहाभूत सुद्धा ते संत महात्मे काय करतात परमात्म्याच्या चरणी समर्पित करतात. अशा प्रकारे संतांची जी सेवा असते अखंडित चालू असते. देवाची असणारी ही कृपा आहे, भगवंताची असणारी कृपा आहे आणि त्या योगानं हे सर्व संत महात्म्यांचा दर्शन झाला. आज किती मोठं भाग्य. हे सर्व संतांचं दर्शन झालं म्हणून त्यांचंच वर्णन करणारा अभंग घेतला. विठ्ठल माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक एकाचे मनोव्यापार आहे. हे विश्व होय उद्धरे आहे. सवरी नाही म्हणायचं आपण, म्हणजे विश्व होय उद्धरे. विश्वाचा उद्धार करण्याचं एका या महापुरुषांच्या ठिकाणी सामर्थ्य म्हणायचे. एक मोठे दिग्गज आहेत हे. अशा प्रकारे संप्रदायातील खूप मोठा असणारं वैभव सद्गुरु जोग महाराज संस्थेतील असणारे मोठं वैभव आहे. असे सर्व महात्मे संत मंडळी या ठिकाणी आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज भोले बाबा त्यांची सेवा केली ज्यांनी. असे आमचे पूज्य भाऊसाहेबांनी सगळ्यांना घेऊन आले. विठ्ठल भाऊंचे नियम खूप कडक आहेत बघा. भाऊंचे नियम खूप कडक आहेत. कीर्तनाला जातात पण पाकिट घेत नाहीत. विठ्ठल भोलेबाबांची असणारी कृपा आहे. कारण कसं आहे इंद्रियाचे नियम नाही मुख्य राम म्हणणे काय वैराग्याशिवाय परमार्थ नसतोच महाराज. तो कीर्तन करावे तैसे करुणे दावावे तुकाराम महाराज म्हणतात. जसं कीर्तन करावं तसं करून दाखवावं आहे की हे तो अंगी नाही चिन्हेन गायले वेश्येच्या ढव्याने श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणजे श्री तुकाराम महाराजांचा हा जे काही नियम आहेत महाराजांचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून. कारण गुरुवर्य प्रातस्मरणीय 29 भोलेबाबा नेहमी सांगायचे ज्याचा चांगला आचार आहे ज्याचा चांगला विचार आहे त्याचाच समाजावर परिणाम होतो. आपण किती सांगितलं कीर्तनकार सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज पंढरीचे जारे आलेनो संसार. कीर्तनकार सांगतात आषाढीला पंढरीला जा, स्वतः मुंबईला आषाढीला कीर्तन करतो. विठ्ठल
चांगला आचार चांगला विचार ज्या महापुरुषांच्या ठिकाणी त्याचा समाजावर परिणाम होत असतो, इतरांचा समाजावर परिणाम होत नाही. एक कीर्तन मग ऐकतात लोक, एक मनोरंजन म्हणून ऐकतात. पण समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर चांगला आचार पाहिजे, चांगला विचार पाहिजे, तरच समाजामध्ये बदल घडू शकतो. नाही तर समाज आता आज आपण परिस्थिती काय माहिती आहे आपल्याला, परिस्थिती आज काय झालेली आहे. कीर्तन झालेत महाराज. आता विषय निघाला म्हणून काय, टी व्हीवर कीर्तन आहे, सगळीकडे कीर्तन आहे. घरी बसल्या बसल्या जेवण करताना कीर्तन ऐकतात लोक. म्हणजे असं आपल्या सगळं पाहायला मिळतं. कीर्तनाची मर्यादा आहे, त्याचे नियम आहेत. अर्जुनाची पांती परिसर योग्य होती, ती कृपा करून संती अवधान द्यावे, ज्ञानोबराय वर्णन करतात. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागून विनविले, प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या, जैसा स्वभाव माय बापाचा. ज्ञानोबरांनी विनंती केलेली आहे. आम्ही बोलतोय पण एक कृपाळू अंतकरणानं बोलतोय, राग मानू नका म्हणतात ज्ञानोबराय. पण येत अंतरंगाचे अधिकारी मौलींनी वर्णन केलेलं आहे. पारमार्थिक साधना करत असताना यामध्ये अंतरंगाची अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे. अंतरंग अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजावर त्या महापुरुषांचाच परिणाम होत असतो. जे महापुरुष चांगले आचार विचारनिष्ठ आहेत, चांगलं जीवन जगतात, पारमार्थिक जीवन जगतात, संतांच्या सहवासामध्ये जीवन जगतात, त्यांचाच समाजावर काय होत असतं, एक परिणाम होत असतो. असे साधू संतांची असलेली कृपा सद्गुरू जोग महाराज, प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज भले बाबा, प्रातस्मरणीय गुरुवारी वैकुंठवासी सत्यविजय महाराज, ही सगळे महात्म्य मंडळी, संत मंडळी, संस्थेतील जेवढे गुरुवारी आहेत, शांतीब्रह्म गुरुवारी आहे, मारुती बाबा, हे सगळे संत मंडळी, त्यांचा एक समाजावर काय असतो, एक धाक असतो, समाजावर एक त्यांचा परिणाम असतो. प्रातस्मरणीय गुरुवारी श्री तात्या असतील, त्यांचा खूप मोठा समाजावर काय आहे, धाक आहे. असे महात्मे म्हणून संप्रदायामध्ये काहीतरी वळण आहे महाराज. नाही तर संप्रदायामध्ये वळण राहिलंच नसतं. गोड हे सगळे सिद्ध महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे माता पिता आहेत. सर्वांच्या चरणी भक्तिभावाने वंदन करून गोड श्री तुकोबारायांचा अभंग आहे. साधू पुरुषांचाच महिमा सांगितला, संतांचाच महिमा श्री तुकाराम महाराज सांगितला. गोड असा महिमा श्री तुकाराम महाराज संतांचा सांगतात. थोडंसं आपण चिंतन केलं तर जगामध्ये विषमता आहे, संतांच्या ठिकाणी समानता आहे. जगाचा विचार करा, जग कुठलाही जगाचा विचार करा, जगामध्ये विषमता आहे. जग दोन प्रकारचं आहे, एक दृश्यते आणि श्रूयते. डोळ्याने जे जे दिसतं त्याला जग म्हणा, जे जे कानाने आपण ऐकतो त्याला जग म्हणा. पुराणाधिकातून आपण वरचे 7 लोक, खालचे 7 लोक ऐकतो. खाली 7 लोक आहेत, अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पातळ. वर 7 लोक आहेत, भोर लोक जनलोक महरलोक सत्यलोक तपोलोक. वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत, मध्यभागी मृत्यूलोक आहे. एवढा जरी त्रिभुवनाचा विस्तार असला तरी या त्रिभुवनामध्ये विषमता आहे, जगामध्ये विषमता आहे. पण संतांच्या जवळ समानता आहे. जग आणि समान, संत आणि विषमता असं समीकरण कधी होत नाही. जगामध्ये विषमता आहे, संतांच्या ठिकाणी समानता आहे. जगामध्ये विषमता असण्याचं कारण काय हो? कारण कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. जगाचं कारण आहे त्रिगुणात्मक अज्ञान. त्रिगुणात्मक अज्ञानामध्ये जर विषमता असेल, कारणाची विषमता कार्यामध्ये येते. विठ्ठल माऊलीने सुंदर वर्णन केले. ज्ञानोबा सांगतात, लोकरीशिवाय घोंगडी होत नाही, पाण्याशिवाय लाट निर्माण होत नाही, मातीशिवाय चिखलाचा पुतळा निर्माण होत नाही. काहीचा लोह विन कांबळा, माते विन मोदळा, जळे विन कल्लोळा होणे आहे. तैसे न होणे गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच गा साचे वस्तुजात. गुणी देवा त्रयी लावेली, गुणी लोकी तिकुटी पाडेली, चतुर्वर ना घातलेली सिनानी ओळगे. गुणाचा महिमा असा आहे, ह्या त्रिगुणामुळं 3 लोक निर्माण झाले, त्रिगुणामुळं 3 देव निर्माण झाले. स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक 3 गुणामुळे झाले. 3 गुणामुळे 3 देव निर्माण झाले. रजोगुणामुळे ब्रह्मदेव, सत्वगुणामुळे भगवान विष्णू आणि तमोगुणामुळे रुद्र निर्माण झाले. हे कशामुळे घडलं गेलं? हा सगळा गुणाचा परिणाम आहे. कारण कारणाची विषमता कार्यामध्ये येत असते. जगामध्ये विषमता असं चिंतन करू नका. देवाचा देव पांडुरंग परमात्मा, त्याच्याजवळही विषमता आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्गानाशी संवारी, भक्ता राखे पायापाशी. We're
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संवारे. भगवंताजवळ विषमता आहे, जगामध्ये विषमता असं चिंतन करू नका. देवाचा देव पांडुरंग परमात्मा पण त्याच्याजवळ विषमता आहे. किती विषमता आहे. भगवान परमात्मा फक्त भक्तावर कृपा करतात, राक्षसांना मारतात. विषमता नाही का महाराज? किती विषमता आहे. भक्तावर कृपा करायचे. राक्षस काही माणसं नाहीत का? त्यांच्यात आत्मा नाही का? त्यांच्यात आत्मा आहेच ना. पण देवाजवळ विषमता आहे, संताजवळ विषमता नाही. ज्ञानोबा किती गोड चिंतन करतात बघा. भगवान परमात्मा सांगतात समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. ज्ञानोबाची ओळख खूप गोड आहेत. पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सरिसा पाडू का घरीच्या उजेडू करावा. पारखे अंधारू पाडावा हे नेनीची गा पांडवा. दीपू जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा नातर एक सुदंडू. पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी. अरे मित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा. ज्ञानोबाने सांगता संतांजवळ समानता आहे. किती समानता आहे. शत्रू असो मित्र असो समान भाव आहे. आपल्या घरात दिवा आहे, आपल्या घरातला दिवा फक्त घरातल्याच लोकांना प्रकाश देतो, बाहेरच्या लोकांना प्रकाश देत नाही का? हो देतो, सगळ्यांनाच प्रकाश देतो. ज्ञानोबा पुढे सांगताय ज्यांनी झाड लावलंय, ज्यांनी झाडाची लावणी केली, पाणी घातलंय, त्यालाही झाड सावली देतं. आणि जो कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला जातो त्यालाही झाड सावली देतं. नवे झाडाच्या सावलीमध्ये तो लाकूड तोडतो. महाराज किती मोठा संतांचा महिमा आहे. ज्ञानोबा पुढे वर्णन करतात ज्यांनी ऊस लावला, ऊसाची लावणी केली, ऊसाला मोठं केलं, खतपाणी केलं, त्यालाही ऊस गोड लागतो. आणि ज्यांनी चरकामध्ये घातले त्याला कडू लागतो का? त्यालाही गोड लागतो. भागवतामध्ये नाथ महाराज इतकं गोड चिंतन केलंय. करवत असते, करवत. आपण करवत घेऊन ऊस तोडायला जातो. त्या ऊसाचा महिमा असा आहे, करवतीनं ऊस कापला तरी ते ऊस करवतीला गोड करतं. भागवतामध्ये नाथ महाराजांची ओवी. नाथ महाराज सांगतात अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ कोपे नागवला. अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थ. अपकार्यावर जो रागवतो त्याचा परमार्थ संपून जातो, पण अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला सिद्ध आहे. भागवत पुराणामध्ये कथा आलेली आहे. भक्तवर्य प्रल्हादजींची कथा आलेली आहे. भक्तवर्य प्रल्हादजींना मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने प्रयत्न केला, पाण्यात बुडवायचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष देण्याचा प्रयत्न केला, पण न मोडे काटा हिंडता वन देव राखे तया मारील कोण. देव रक्षण करता असल्यामुळं कशाची भीती, परमात्म्याने रक्षण केलं. शेवटी तो हिरण्यकश्यपू आपल्या दैत्य गुरूंच्या मुलांना सांगतो, शंड आणि अमरकाला सांगतो तुमच्याकडे तांत्रिक विद्या आहे, तांत्रिक विद्येने काय करा, तुम्ही प्रल्हादजींना मारा म्हटले. आता ते त्यांच्याकडे तांत्रिक विद्या असते. तांत्रिक विद्येच्याद्वारे ते काय करतात, एक कृत्य निर्माण करतात, एक राक्षसी निर्माण करतात, आणि ते राक्षसी भक्तवर्य प्रल्हादजींच्या अंगावर सोडतात. पण फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. परमात्म्याने आधीच भक्ताचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र ठेवलेलं असतं. ज्यावेळेस ती राक्षसी कृत्या सुदर्शन चक्र पाहते तिला कळतं आता आपलं निभाव लागत नाही. महाराज आता तांत्रिक विद्येचं शास्त्र असं आहे, ज्याच्यावर सोडले तिकडे काम नाही झालं, ज्यांनी सोडले त्यालाच नष्ट करते. विठ्ठल ती राक्षसी होती, कृत्य होती. तिने विचार केला आपला निभाव नाही चालत. कुठं आली मग, ज्यांनी सोडलं, शंड आणि अमरकाने सोडलं होतं. शंड अमरकाला मारून टाकलं. महाराज ते भक्तवर्य प्रल्हादजी होते. आले, गुरुजी आहेत आपले, गुरुजी पडलेले आहेत. देवाला प्रार्थना केली, भगवान हे माझे गुरुजी आहेत म्हटले. ह्यांनी जरी अपराध केला असेल, माझ्या पित्याने ज्याला मारण्याचा प्रयत्न केला असेल, पाण्यात बुडवलं, अग्नीमध्ये जाळणं, विष दिलं, जरी मला मारण्याचा प्रयत्न केला असेल, तरी देवा जर एवढा अपराध करूनही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी यत्किंचित वैरभाव नसेल, द्वेषभाव नसेल, तर या पुण्याने माझे दोन्ही गुरु जिवंत व्हावे. असा शब्द उच्चारल्याबरोबर महाराज काय, निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव. किती निर्वैरत्व आहे, किती समान शत्रू आणि मित्राच्या ठिकाणी भाव नाही. बघा असे शब्द बोलल्याबरोबर ते दोन्ही गुरुपुत्र जे होते जिवंत झाले. एक महात्मा होते, संन्यासी महात्मा होते, मुंडन केलं होतं, जहाजातून प्रवास चाललेला होता, तरुण होते, ब्रह्मनिष्ठ होते, तेज होतं, एक मुंडन केलं होतं. तरुण नास्तिक पोरं त्या जहाजमध्ये बसले होते. त्यांनी पाहिलं
त्यांनी पाहिलं कुठेतरी संन्यासी महात्मा दिसतोय. मग आता काय तुका म्हणे खळ संत पिढीती चांडा आहे की नाही, काय केले जळचरी ढिवर त्यांच्या घातावरी, हा तो ठाईचा विचार आहे अति वैराकार, तुकाराम महाराज म्हणतात. ते खळ लोक होते. नाहीतर आपल्या एसटीमध्ये कधी कधी अनुभव येतो, एखादं वारकरी दिसलं तर लोक म्हणजे धोत्र्या बाजूला हो म्हणतात. म्हणजे अनुभव येतो आपल्याला एसटीमध्ये, कुठेही अनुभव येतच असतो. चांगले अनुभव यावा, तुका म्हणे तोची संत सोसी, नुसता मानच नको, अपमान पण झाला पाहिजे. विठ्ठल महाराज सांगतात, जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरवीचा भार कामा नाही. जननिंदा होय तो बरा व्यापार, श्री तुकाराम महाराज सांगतात. महात्मा होते, त्या दुष्ट तरुण होते, दुष्टाने विचार केला. बघा संन्यासी म्हटले, मुंडन केलेलं आहे म्हटले, टक्कल केलेलं आहे म्हटले, कसं चमकतंय बघा म्हटले. ते दुष्ट होते तरी थांबले नाही महाराज, ते टकलीवर मारण्याचा प्रयत्न केला, मारू लागले. ते महात्मा शांत होते. क्षमाशस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया प्रति काय करी. क्षमागुण होता, क्षमाशील होते, पण ते देवाला सहन नाही झालं. रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकर खळा कष्ट. देवानी कौरवांना सांगितलं, कौरवांनो ऐका, तुम्ही जर माझा अपराध केला असता मी तुम्हाला माफ केलं असतं, पण तुम्ही माझ्या भक्ताचा अपराध केलाय, तुमच्या कुळातलं 100 पैकी कुणीच जीवन ठेवणार नाही. देवाला सहन नाही झालं. महात्मा होते, भक्ताचा अपराध आहे. भक्त दया क्षमा शांती, तेथे शांती जी वस्ती, तेथे खुंटे काळ गती, शांती होती. देवाला सहन नाही झालं, आकाशवाणी झाली. महात्माजी ऐका, तुमच्या मनामध्ये आलं तर आत्ताच्या आत्ता नाव उलटी करतो, सगळं मारून टाकतो म्हटले. ते महात्मा होते महाराज. त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा नाव कशाला उलटी करता म्हटले, तुम्हाला उलटीच करायचं असेल तर त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल कित्येक अंतकरणामध्ये समत्व आहे महाराज. इहलोकी त्वचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते. ते समत्व आहे. शत्रू असू द्या, मित्र असू द्या. एकदा द्वारकेमध्ये नारद मुनी आले. वसुदेवाने श्री नारदांची पूजा केली. तुम्ही अच्युतात्म निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाला त्या ते उद्धरे, एरवी हातीनं धरे अनाथे. तुम्ही अच्युतात्म्य आहात, तुमच्या मनामध्ये आलं तर ह्या पामराचाही उद्धार होईल म्हणजे, असं तुमचं वस्तुनिष्ठ महिमा आहे. मग त्या ठिकाणी वसुदेवांच्या मुखातले शब्द आहेत, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच, सुखाये व हे साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्य भय. देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख आहे, पण रक्षांना भीती आहे. तेथही ऐसे विषम आहे, हे न समाय तुझं माझे. देवाजवळ विषमत्व आहे, संताजवळ विषमत्व नाही महाराज. मग तिथं सुंदर वसुदेवजी श्री नारद मुनींची स्तुती करतात. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणबंदी. रावणाने काय केलं, देवांना बंदिवासात टाकलं. पण जेव्हा नारद मुनी लंकेमध्ये यायचे, तोच रावण नारदांच्या पाया पडायचा. किती समत्व आहे. सगळीकडे मान सारखा, देवाकडे तोच मान, राक्षसाकडे तोय मान. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. जरासंधाच्या देवाचं कधी पटलं का? नाही पटलं. पण जरासंधाच्या राजवाड्यामध्ये देवर्षी नारद मुनी गेले, तो जरासंध हातामध्ये ताट घेऊन आरती करायला यायचा. महाराजांनी सांगितले, नाव घेऊन ये दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घ्यायचं नाही असं ब्रीद होतं हिरण्यकश्यपूचं. पण नारद मुनी आले तर हिरण्यकश्यपू म्हणायचं, महाराज विना घ्या, मी टाळ घेतो. विठ्ठल त्यासी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. किती गोड वर्णन केले महाराज. संताजवळ विषमता नाहीच आहे. देवाजवळ विषमता आहे, जगामध्ये विषमता येत नवल नाही, पण देवाजवळ विषमता आहे. पण जगात समान जर कोण आहे तर संत महात्मे, साधू महात्मे. श्री तुकाराम महाराजांना माहीत होतं. मग श्री तुकाराम महाराज देवाची संगतीची फार इच्छा करत नाहीत, आहे का नाही. ठीक आहे, चांगलं आहे, देवाची संगती चांगली आहे. जी हरिसंग केला संसारी, तुका म्हणे खरे खेप त्याची. पण देवाजवळ विषमता आहे की नाही. देवा विचारावे लागे पाप पुण्य. परमात्मा आपलं पाप पुण्य पाहतो. परमात्मा कर्म सापेक्ष फल देतात. ये यथामान प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहं. एरवी तरी पाहिजे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. घेसी तेव्हा देसी, ऐसा असे उदार. परमात्मा काहीतरी स्वीकार करतात, परमात्मा काहीतरी बघतात, पुण्य पाहतात. चांगलं आहे ना, हा ठीक आहे, त्याला फल द्या. चांगलं आहे ना, ठीक आहे, फल द्या. पाप आहे ना, घ्या सुदर्शन चक्र, मारा त्याला. देवाचं खाता असे. पण आमचे नानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोखोबर आहे. विचार करा, न पाहे याते कुळाचा विचार,
करुणाकर ज्ञानाबाई न पाही आधी पुराचा विचार न पाही आधी पुराचा विचार करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर संतांचा दरबार असा आहे, न पाहे याती कुळाचा विचार भलत्या भावे शरण जाता भेटी. कुठलाही भाव असू दे अगा वरी फोडावाया लागे. लोह मिळो का परिसाचे अंगी. लोखंडाचा घन आहे, परिसाचे तुकडे करण्यासाठी जरी घातला परिसाचे तुकडे होतात, पण परिस लोखंडाला सोनच करतं महाराज. काय संतांचा समानता आहे पहा. ज्यांनी घन घातलाय, ज्यांनी आपल्यावर आघात केलाय त्यालाही संत येऊन अंगावर थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. किती मोठं संतांचा महिमा आहे महाराज. श्री तुकाराम महाराजांना मंबाजी भाऊने मारल्यानंतर ते मंबाजी भाऊंचा नेम होता दररोज श्री तुकोबारांच्या कीर्तनाला संध्याकाळी यावं. पण त्याला थोडी लाज वाटली, संध्याकाळी कीर्तनाला काय आलाच नाही. मग तुकाराम महाराज कीर्तन झाल्यानंतर त्याच्या मठामध्ये गेले, म्हटले बुवा आज तुम्ही कीर्तन आले नाही, आज काही कीर्तन रंग भरला नाही, तुम्हाला मारायची सवय नाही, थोडे हात दाबून देतो. ह्यांना मारायची सवय नाही, ह्यांना मार खायची सवय आहे का? संतांचा मोठेपणा असा आहे महाराज की ज्यांनी आपल्यावर अपकार केलाय, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. संतांचा वस्तुनिष्ठ असा महिमा आहे. किती जरी अपराधी असला संत महात्मे त्यांच्या ठिकाणी उद्धाराची धारणा करतात, त्यांच्या कल्याणाची धारणा करतात. म्हणून श्री तुकाराम महाराजांना माहीत होतं परमात्म्याच्या संगतीमध्ये थोडा भेद आहे, परमात्म्या संगतीमध्ये थोडा भेद आहे. पण संताजवळ असं आहे महाराज, आनंद आहे नुसता, हा की नाही. संताजवळ इतका आनंद आहे, इतकं सुख आहे. संताजवळ जेवढं सुख आहे, आनंद आहे, त्रिभुवनामध्ये कुठेही नाही. म्हणून श्री तुकाराम महाराज परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा काय करा, कुठल्याही निमित्तानं, परी म्हणजे कुठल्याही निमित्तानं आम्हाला काय करा, ज्ञानोबाच्या दारात ठेवा अभंगाचं पहिलं चरण. समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वाने. अति श्री तुकाराम महाराज संतांच्या समागमाची इच्छा करतात.
ज्या अर्थी श्री तुकाराम महाराज संतांच्या समागमाची इच्छा करतात त्या अर्थी संत समागम दुर्लभ आहे. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. किती अवघड आहे हो. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात 3 गोष्टी देवाच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाहीत. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती देवाच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनांशन भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम सुकृत दुष्कृत समान समी. तैची पावे जे कर्मभूमी तैचे पडे जे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. नाथ महाराज सांगतात जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं. बहुता दिसा फेरा आला या नगरा. मनुष्यत्व प्राप्त होणं लवकर प्राप्त होत नाही. जरी भारताची लोकसंख्या वाढते तर मनुष्यत्व सोपं आहे असं नाही. लोकसंख्या वाढीचा मनुष्य जन्म प्राप्त होण्याचा काहीच संबंध नाही. महाराज नाथ महाराज सांगतात जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं. कुणी असं म्हणेल सकाळी 6 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजल्यापर्यंत पुण्य करूया आणि 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाप करूया, झालं पाप पुण्य समान. नाही शक्य आहे महाराज. पुण्य पाप धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. शास्त्रे गम्य आहे. शास्त्राने सांगितलं पाहिजे हे पुण्य आहे, शास्त्राने सांगितलं पाहिजे हे पाप आहे. असंही महाराज ज्याला आपण पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतं. महाराज सांगतात बघा उदाहरण आहे. तुकाराम महाराज सांगितलंय पुण्य करिता होय पाप. आपल्याला वाटतं सापाला दूध पाजलं म्हणजे पुण्य होईल, पण तुकाराम महाराज म्हणतात दुग्ध पाजवणी पोषेला साप पुण्य करिता होय पाप. किंवा नाथ महाराजांना विचारा अंधा पडे दीप खरासी चंदन सर्पाशी दुग्धपान करू नये. ज्याला आपण पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतं. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे तू करीसी ते सोपे पुण्य होती पापे आमुच्या मते. आमुच्या मते पुण्य पापे होती. विठ्ठल म्हणजे पुण्य पाप हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. शास्त्र एक गम्य आहे. कलियुगात जीवाच्या आशय अवस्था एक सुभाषितकार सांगतात पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. सुभाषितकार सांगतात मनुष्याला कलियुगातल्या जीवाला पुण्य फलाची इच्छा आहे पण माणसं पुण्य करत नाहीत. कलियुगातल्या जीवाला पाप फलाची इच्छा नाही पण पाप केल्याशिवाय माणसं राहत नाहीत. पाप पुण्य धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. शास्त्र एक गम्य आहे. म्हणून समान करणं आपल्या हातामध्ये नाही. अवचित निधान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास. श्री तुकाराम महाराज सांगतात पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. वास्तविक पाहता मनुष्य देह प्राप्त होणार नव्हता, मिळाला. देवाची कृपा आहे. शांती ब्रह्म गुरुवारी मारुती बाबा सांगत तसाच इंद्राणीच्या काठावर एक आंधळा टाळी वाजवत होता आणि टाळी वाजवताना एक कावळा सापडला. राजाची दौंडी आली. जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस आहे. त्या आंधळ्याला आनंद वाटला पण राजेसाहेबांना 2-4 कावळे पाहिजे होते. आता कशाला पाहिजे होते मला माहित नाही पण पाहिजे होते. सांगितलं राजाने 2-4 कावळे पाहिजे होते. म्हटले महाराज 2-4 कावळे पाहिजेत. आंधळा हुशार होता. म्हटले सोपं आहे टाळी वाजवली कावळा सापडतो. मग त्यांनी आंधळा हुशार होता. आंधळी माणसं हुशार असतात. त्यांनी काय केलं पहिला कावळा काखेत दाबला उडून जाऊ नये म्हणून. आता नियम काय टाळी वाजवली कावळा सापडतो. मग आंधळ्याने काय केली टाळी वाजवायला सुरुवात केली. आता मला सांगा काय झालं असेल हो. टाळी वाजवल्यामुळं काखेतला तर कावळा उडून गेलाच गेला पण आता किती आंधळ्याने टाळ्या वाजवून मेला तरी कावळा सापडेल का? नाही सापडणार. महाराज सांगतात न घडे उपाय घडो आले. मनुष्य देह प्राप्त होणार नाही, मिळाला. देवाची कृपा. विठ्ठल म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात देवे दिला देह. भजनाला दिला का भोजनाला दिला तो भाग वेगळा. देवे दिला देह दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायणासे जेव पण भवरो. परमात्म्याने आपल्या देह दिला म्हणजे परमात्म्याची अनुकंपा आहे, देवाची कृपा आहे. आता कोणी म्हणेल परत मनुष्य देह प्राप्त व्हावा नाही, आता मागवता येईल फेरा. महाराज सांगता मोलाची घडी जाते वयावी न मिळे मोल धन देता कोडी. नर देहाचा एक एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण दिला तरी मनुष्य देहाचा एक एक क्षण प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असा दुर्लभ मनुष्य देह आहे देवाच्या अनुकंपेशिवाय अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही. ठीक आहे मनुष्यत्व दुर्लभ आहे त्याही पेक्षा मुमुक्षुत्व अति दुर्लभ आहे. महाराज आहे की नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतति सिद्धये एततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. हजारात एखादाच मनुष्य गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करतो आणि ज्यांनी तुळशीची माळा धारण केली त्या हजारामध्ये एखादाच परमार्थ सिद्धी प्राप्त करून घेतो. दुर्लभ आहे. विरळा ऐसा कोणी विरळा पावे विरळा पावे. आता वैशाख महिना पुढे येणारच आहे. वैशाखामध्ये जेवढा झाडाला मोहर येतो
तेवढे फळं येत नाहीत, आणि जेवढे फळं आलेत तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत महाराज. एखादा शेवटपर्यंत टिकतो, बाकीचे काय होतात, नासून जातात महाराज. असं आहे. तसं परमार्थामध्ये मनुष्य शेवटपर्यंत टिकू शकत नाही. गुरुवर्य भोलेबाबांचं नेहमी वचन राहायचं, ज्याच्यावर देवाची संतांची कृपा आहे त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. आस्थेच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी. का घडलं व असं? माऊली सांगतात, शरीराच्या गावा जयाला गे आले पांडवा, तो कार्यार्थ आगो सांडून या. इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेचे जल्पवादी विकारांतराचे मांदे मिळविताती, दुःख शोकाच्या घाई मारलियाची सेचीने सांगाव्या कारण काही जे ग्रासिले माया. गुरुरे बाबा ओव्या म्हणायचे, प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. आव्हांडल्या असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडी लोका. देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली म्हणून देवाचा विसर पडला. गुरुरे बाबा एक उदाहरण सांगायचे. सर्दीचे इन्फेक्शन सगळ्याला असतं, सर्दीचे इन्फेक्शन सगळ्याला असतं. कोरोनाचा काळ निघून गेला, मागच्या वर्षी 16मध्ये सगळ्याला सर्दीचे इन्फेक्शन होतं. मग सर्दी असल्यावर माणसं काय करतात, अलीकडची माणसं खिशामध्ये रुमाल ठेवतात. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात, त्या रुमालानं नाकातला शेंबूड शिंकरून घेतात. पण तो शेंबूड टाकून द्यायला पाहिजे की नाही, शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. म्हणजे शेंबडावर एवढं प्रेम आहे, नाकावर किती प्रेम आहे विचार करा. माऊली वर्णन करतात, देहाची वरी आदरू, देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली, देवाचा विसर पडला. विठ्ठल जगामध्ये असं कोणाला वाटतं हो, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी, मज तू करवाळे जगजेटी, दाटेन कंठी सद्गदित, काही निवतील डोळे, सुखते देखुनी सोहळे संचित कैसे. असं कोणाला वाटतं? नाही, दुर्लभ आहे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आता आळंदीमध्ये साधक मंडळी आपण सर्व राहत असतो. सकाळी सकाळी इंद्रायचं स्नान करतो, माऊलींचं दर्शन करतो, प्रदक्षिणा करतो. ते यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात. यात्रेकरूंच्या गाड्या येतात, मग ते गाड्या थांबतात. एखाद्या साधक प्रदक्षिणा करत असताना त्या साधकाजवळ त्या गाड्या थांबतात. आता त्या साधकाला असं वाटतं कदाचित ते इंद्रायणी कुठेही विचारतील, ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठेही विचारतील. पण ते संजीव समाधी मंदिर विचारत नाहीत, इंद्रायणी कुठेही विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठेही विचारतात. विठ्ठल कठीण आहे. मुमुक्षुत्व प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज. पुसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी. बरं, आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ करण्याची वासना निर्माण होते. केव्हा निर्माण होते? सप्ताह आला, वा आपल्याला भजन करू वाटतं, काकडा करू वाटतं. सप्ताह संपला, काला झाला रे झाला, वासना राहत नाही. आषाढी आली रे आली, मग चला पंढरीशी जाऊ, रखमा देवरा पाहू. आषाढी संपली, परमार्थ करण्याची वासना आपली राहत नाही, परमार्थ करण्याची वासना आपली संपून जाते. म्हणून ज्यांच्या सहवासामध्ये एकतर परमार्थ करण्याची इच्छा होत नाही, पार्थाभोवती परी अपेक्षेची विचारसृजी दुर्लभ चराचरी सद्वासना. खूप विचार आहे. अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू, अमृताचा लेशू दैव गुणे. दगड मिळतील, परीस मिळणार नाही. अमृत मिळेल का हो? अमृत तुल्य मिळेल, अमृत मिळणार नाही. आता ते अमृत तुल्य काय माहिती आहे? ते अमृत तुल्य नाहीच आहे महाराज, आहे की नाही? पूज्य बापू आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. दररोज जो चहा पितो त्याचं 5 मिनिटं आयुष्य कमी होतं. टॅनिन कॅफेने विषारी द्रव्य चहा कॉफीमध्ये असतात. बरं, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे चहा कधी पेत जाऊ नये, कधी कॉफी पेत जाऊ नये. दूध घ्यावं, ते पण गावरान गायचं, दर्शी गायचं नको. म्हणजे हा सगळा प्रकार आहे सगळा. महाराज सांगतात, अमृताचा लेश दैव गुणे. अमृत प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे, अमृत प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. तसं परमार्थ करण्याची वासना निर्माण होणं अत्यंत कठीण आहे. आणि अशी वासना टिकणं अत्यंत कठीण आहे. ज्यांच्या सहवासामध्ये टिकते त्यांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटीनं होईल का. पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन. सगळ्या गोष्टी घडतील, पण साधू पुरुषाची भेट होणार नाही. आपण आळंदी पंढरीचे वारकरी देवाला प्रार्थना करत जावी, आहे की नाही? पंढरपूरला आपण जातो, आषाढीला जातो, कार्तिकीला जातो, माघ महिन्यात जातो, चैत्र वारी आलेले. आपण महिन्याला वारीला जातो, नाहीतरी 4 वारी तर नक्कीच करतो. 4 वारी नाही केल्या तर आषाढी कार्तिकी नक्कीच करतो. आषाढी कार्तिकी नाही केली तर नक्कीच आषाढी तर करतो. मग ज्ञानोबाच्या सोहळ्यात पायी चालतो. पायी गेल्यानंतर आपला नेम आहे, आपण थकून जातो, पण देवाचं दर्शन केल्याशिवाय माघारी यायचं नाही. मग तिथला विधी पांडुरंग श्री तुकाराम महाराज सांगतात, चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे. नळाचं स्नान नको, पुण्यश्लोको नलो राजा नको, नळाचं स्नान नको, गंगे स्नान घडलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे, प्रदक्षिणा घडली पाहिजे. मग वारकऱ्याचा नेम आहे
देवाचं दर्शन झाल्याशिवाय घरी जायचं नाही. एवढं लांबून आपण चालत आलो, मग माणसं ते 40 तास बारीमध्ये उभे राहतात. ती बारी हळूहळू सरकत असते. बारी हळूहळू सरकत देवाजवळ जाते. गरुड पारापर्यंत जाते. कान धरून नाचे गरुड पारी, लोटांगण घालून महाद्वारी. देवाजवळ दंडवत घालावं, कान धरून नाचावं. बारी हळूहळू सरकत आपण देवाजवळ जातो. आणि मग डोळे भरून या पाहेन तुझे मुक्तीची मज सुख दे देवा. डोळे भरून आपण श्री पंढरीनाथ परमात्म्याला बघतो. देवाच्या चरणावर आपण मस्तक ठेवतो. भाग गेला, शीन गेला, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले. मग आता आपण सेवा केली. 18 दिवस ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आपण सेवा केली. मग देवाला काहीतरी मागावं. जाताना फक्त देवाला एकच मागणी करायची, देवा काय करा, वाढावे संतान. नाही, वाढावे संतान नाही म्हणायचं. देवाला एवढंच म्हणायचं, ऐसी वरमे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी कोण पुण्य यांचा होईन सेवक जे द्वंद्वाधिक धुरावेले. देवा काय करा, आम्हाला वैष्णवांची ज्ञानोबरांची भेट करून द्या. आणि वद्यवारीला आपण आळंदीला आलो. ज्ञानोबरांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं. ज्ञानोबरांना प्रार्थना करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळ ती. काय करा, तुम्ही आमची आठवण पांडुरंगाला करून द्या. कारण तुम्ही कोण आहात, कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. आम्ही कसे आहोत, अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी वेगळा नका करू. तुम्ही जर आमचा वशिला देवाजवळ लावला तर आमची फाईल कधी रिजेक्ट होणार नाही. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग माझं हरी उपेक्षणा. म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांचे. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मोक्षत्व दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा संतांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. ऐका, एक वेळ देव भेटेल, संत महात्मा भेटणार नाहीत. आता देव भेटले म्हणजे देव भेटणं तरी सोपं आहे का? निळोबाऱ्यांना विचारा ना. नाना साधनाच्या केल्या खटपट, परित्याग देवो याच्या दार दाता गानीवा खाली आड माता योगाभ्यासे सिद्धी रोधिताची वाटावो. योगाभ्यासे सिद्धी रोधिताची वाटावो. हे आनंदाची आपण म्हणजे देव भेटणं सुद्धा सोपं नाही. श्री निळोबाराय महाराज सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा. साधन असं आहे, साधने घाली ती काळाची मुखी. साधन देव प्राप्त करून देत नाही महाराज. साधन करताना साधनामध्ये साधनेचा अभिमान निर्माण होतो. जे जे करावे साधन, साधने रेगे साधना अभिमान. माणसं म्हणतात 50 वर्ष वारी केली, त्या वारीचाच अभिमान निर्माण होतो. एवढी वारी केली. लोक म्हणतात आम्ही एवढे पारायण केले. आता पारायण केले त्याचं फळ काय? तीर्थयात्रा केली. लोक म्हणतात आम्ही एवढे तीर्थ केल्या. लोक म्हणतात आमचं 4 वेळा बद्रीनाथ झालं. म्हणजे लोक म्हणतात काय आहे, हे तीर्थयात्रेचं फळ जर काय असेल तर अंतकरण शुद्धी आहे. तप करुणे तीर्थाटन वाढविला अभिमान. श्री तुकाराम महाराज म्हणतात, वाटेले ते धन केले अहंता जतन. दान धर्म केला, अहंता निर्माण झाली. तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेचं दान धर्माचं फळ आहे अंतकरण शुद्धी. पण ते जर फळ नाही प्राप्त झालं, त्याचा परिणाम काय होतो? अहंकार निर्माण होतो. म्हणून श्री महाराज सांगतात, साधनाने देव प्राप्त होत नाही महाराज, अत्यंत कठीण आहे. तुकाराम महाराज एक अभंग आहे, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे अमृते सागर भरवते गंगा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जगातले सर्व पर्वत सोन्याचे करता येतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबड्या कल्पतरू करता येतील. आहे की नाही? सगळ्या नद्या अमृताने भरता येतील. काळाला ठाम म्हणता येईल. आत्मा ब्रह्मांडात नेता येईल. नवे नवे मोक्ष प्राप्त होईल. पण देव भेटणार नाही. विठ्ठल
तुका म्हणे मोक्ष आहे आईलीकडे येरते बापुडे काय ते आता हे सगळं घडणार आहे म्हणजे हे सुद्धा शक्य नाही महाराज. सोन्याचं परत घडणार आहे का? नाही घडणार. सगळे येड्या बाबड्या कल्पतरू होतील का? नाही होणार महाराज, शक्यच नाही. सगळ्या नद्या अमृताने भरता येणार नाही. नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली आहे, आपल्याला माहिती आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चालले होते, गर्भगिरी पर्वताजवळून चालले होते. ते सोन्याची वीट होती, मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये वीट होती. त्यांना भंडारा घालायचा होता, वारकऱ्यांची सेवा करायची होती, वारकऱ्यांचं पूजन करायचं होतं, अन्नदान करायचं होतं. आणि मग ते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारतात, गोरक्ष इथं डर तर नाही म्हणे? डर म्हणजे भीती नाही ना इथं? ते गोरक्षनाथ म्हणायचे माझे गुरु आहेत, गुरुंना कशाची भीती आहे म्हटले आपल्या. त्याला शंका आली गोरक्षनाथांना. थोडं 2-3 किलोमीटर चालले, परत मच्छिंद्रनाथ विचारायचे, बाळ गोरक्ष इथं डर तर नाही ना, इथं भीती तर नाही ना? गोरक्षनाथाला वाटायचं आपल्या गुरुजींना भीती कशाची वाटते समजत नाही. मच्छिंद्रनाथ म्हटले बाळ मी थोडं लघुशंकेला जाऊन येतो, माझी झोळी सांभाळ. लघुशंकेला गेले, झोळी हातामध्ये दिली आणि मग त्यांना झोळी जड लागले. बरं जड कसं काय लागते? वारकऱ्याची झोळी जड कसं काय झाली काही समजत नाही म्हटले. काय केलं? उघडून बघितलं वारकऱ्याच्या झोळीमध्ये ज्ञानेश्वरी गाताच निघली पाहिजे, विठ्ठल थोडं ते उघडून बघितलं, सोन्याची वीट दिसली मला, सोन्याची वीट दिसली. म्हटले डर हितच आहे म्हटले. ते दगड सोन्याची वीट होती, टाकून दिली. त्याच आकाराचा एक दगड घेतला, त्यात टाकला. लघुशंका करून स्नान करून महाराज आले, झोळी खांद्यावर घेतली. 2-3 किलोमीटर प्रवास झाला. परत विचारलं बाळ गोरक्ष इथं डर तर नाही ना? गोरक्षनाथ सांगता महाराज डर आता मागच राहिला म्हटले. डर मागच राहिला म्हणजे नेमकं काय केलं कळलं नाही. झोळी उघडून बघितली, सोन्याची वीट नव्हती. अरे गोरक्षनाथ तुला माहीत नाही, मला वारकऱ्याची पूजा करायची होती, संतांना जेवण घालायचं होतं, तू टाकून दिली, आता काय करणार? गोरक्षनाथ महाराज म्हणे तुमच्या कृपेने काय होणार नाही मला, होता कृपा तुमची, पशु बोले वे सगळं होणार आहे, थांबा म्हणे बघा. आता ते मच्छिंद्रनाथाला गोष्ट परीक्षा बघायची असते. संतांची सगळी लीला आहे. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग काय केलं गोरक्षनाथाने? लघुशंका केली. तो गर्भगिरी पर्वत होता, मंत्राचा उच्चार केल्याबरोबर तो गर्भगिरी पर्वत सोन्याचा झाला. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुकोबरायांना धन दिलं. तुकाराम महाराजांनी म्हटले काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाचे व्हावा, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. शांतीब्रह्म गुरुवारे मारुतीभाऊ सांगतात श्री तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगर सोन्याचा करून दाखवला. सोन्याचे पर्वत, करवती, पाषाण, एक वेळ सोन्याचा पर्वत घडेल, सगळे कल्पतरू करता येतील, पण देवाची भेट होणार नाही. देवाची भेट होणं अत्यंत अत्यंत दुर्लभ आहे. पहा नामदेव सांगतात योग्य साधन केलं, योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य धर्म केला, एक वेळ परमात्मा भेट देतील पण संत भेटणार नाही. तपे व्रते दाने गोविंदोपय भेटे, परी साधून भेटे भाग्यवेन. तप केलं, चांगलं तप केलं, चांगलं दान केलं, चांगला धर्म केला, एक वेळ पांडुरंग परमात्मा भेट देतील पण संतांची भेट होणार नाही. आपल्याला उदाहरण सांगतो, श्री तुकाराम महाराजांच्या वया गाथा पाण्यामध्ये बुडवला. श्री तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपवास केला. 13 दिवस उपवास केल्यानंतर पांडुरंगाने काय केलं? रक्षण केलं, तुकोबाऱ्यांना दर्शन दिलं. त्याच इंद्रायणीच्या तीरावर श्री निळोबाऱ्या महाराजांनी उपवास केला. किती दिवस उपवास केला? 42 दिवस उपवास केला. उपवास करताना सुरुवातीला प्रथम काळामध्ये पांडुरंग परमात्मा आले, पांडुरंगाने दर्शन दिलं. निळोबाऱ्या डोळे उघडा मी आलोय. श्री निळोबाऱ्या महाराजांना वाटलं माझे गुरुच आले काय असं वाटलं, श्रीगुरु आले असं वाटलं. डोळे उघडले, पाहतो तर तुकोबाऱ्या नाहीत. राजसुकुमार मगनाचा पुतळा. अरे देवा तुला कोणी बोलवलंय म्हटले. प्रल्हादाला संकट पडलं होतं, त्यांनी हाक मारली, मला काही संकट पडलं नाही, तुला ओळखत नाही म्हटले. जा निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा. कोण म्हणतात बघा, ब्रह्मांड नायक परमात्मा समोर येतो, तो त्याला श्री निळोबाऱ्या म्हणतात आम्ही ओळखत नाही. भजन केलं तरी देव स्वप्नात येत नाही महाराज, आहे की नाही? भजन करून करून देव स्वप्नात येत नाही, पण तो पांडुरंग परमात्मा समोर आले. निळोबाऱ्या म्हणतात देवा तुला ओळखत नाही, जा तुम्ही. पांडुरंग परमात्मा वैकुंठाला गेले. तुकोबाऱ्याने सांगितलं तुम्ही खाली जा, निळोबाऱ्यावर कृपा करा. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केली सुखी. माझं बघा तात्पर्य काय म्हणजे देवाच्या भेटीपेक्षा संत भेटीचं पुण्य अधिक आहे. देव भेटायला 13 दिवसाचा उपवास लागतो, पण संत भेटायला 42 दिवसाचा उपवास लागतो. विठ्ठल तुकोबाऱ्यांना माहित होतं, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादे परी. परी म्हणजे प्रकाराने. कोणते प्रकार? व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते. आम्हाला श्री ज्ञानोबाऱ्यांच्या दारातला कुत्रा करा. नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोखोबा त्यांच्या दारातला कुत्रा करा. कारण कसं आहे बघा,
वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही, पण श्रीमंताच्या दारातला कुत्रा एकादशीला वडापाव खातो, आहे की नाही? हा एवढा फरक आहे महाराज. म्हणून वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर कधी खात नसतं. बघा बघा, म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते. तुकाराम महाराज एवढीच भावना प्रकट केली नाही. महाराज म्हणतात सेवेने उच्चिष्ट लोळेनं अंगणी वैष्णवांचे नाणी होईन किडा. संतांच्या नाणीमध्ये आम्हाला किडा करा. का करा? संत महात्मे आंघोळ करतील, त्यांच्या आंघोळीचं पाणी आमच्या अंगावर येईल, त्याचा परिणाम काय होईल? त्याने 42 उद्धरते, आमच्या 42 कुळाचा उद्धार होईल. महाराज सांगता होईन मोचे वाहना पायी सकळा संतजना मांजर सुकर सुना जवळी शेष घ्यावया. संतांच्या पायात आम्हाला वाहन करा. ज्ञानोबराच्या दारात आम्हाला कुत्रा करा, ज्ञानोबराच्या दारात आम्हाला मांजर करा, नव्हे नव्हे ज्ञानोबराच्या दारात आम्हाला सुकर करा. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात ज्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा हे कुलदैवत आहे त्यांच्या घरात आम्ही दासीसूत म्हणून जन्माला येऊ. पंढरपूरला कोणी पायी जात असतील त्यांच्या घरी आम्ही पशुयाती म्हणून जन्माला येऊ. जे रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल जप करत असतील त्यांच्या पायात आम्ही पायतन होऊ. ज्याच्या दारापुढं तुळशीचं वृंदावन असेल ते तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या दारामध्ये आम्ही केरसुनी बनून जन्माला येऊ. हा भाव तुकाराम महाराज प्रकट करतात. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. श्री तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगताय ज्ञानोबराच्या दारात कुत्रा करा असं तुम्ही म्हणताय, पण एवढं सगळं अट्टास कशासाठी करताय? त्याचं उत्तर श्री तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या घडेल भोजन उच्चिष्ट असे श्री तुकाराम महाराज सांगतात. महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो. का राहतो? अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाती संगती मगमी कमळापती तुझबा नानी कांटाळा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. महाराज सांगतात संत संगती दे चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाचे भाव माझ्या जेवा पूर्वी देवा मनोरथ. आपल्याला माहिती आहे शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या दरबारामध्ये गावबा महाराज राहिले. गावबा होते महाराज.
ते कधी काकड्याला येत नव्हते, कधी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येत नव्हते, गाता भजनाला येत नव्हते, प्रवचनाला येत नव्हते, हरिपाठाला येत नव्हते, कीर्तनाला येत नव्हते, जागरणाला थांबत नव्हते. 12ची घंटी वाजले रे वाजले, पहिल्या ताटावर जाऊन बसणार, पुरणपोळी खाणार. फक्त कोण? गावोबा महाराज. काहीच करत नव्हते महाराज गावोबा महाराज. शेवटी नाथ महाराजांनी रामायण लिहिलं. नारायण रामायणातलं युद्धकांड चाललं होतं. युद्धकांड चालत असताना 42 अध्याय झाले. नाथ महाराजांनी सांगितलं श्रोत्यांना, आता मी जलसमाधी घेणार आहे म्हटलं. ते श्रोते होते, म्हटले महाराज आपलं रामायण चाललंय, रामायण पूर्ण कोण करणार? तसे मोठमोठे पंडित बसले होते. त्या पंडितांना वाटलं आता नाथ महाराज आपल्यालाच सांगतील, हे पंडित पूर्ण करतील म्हणून. नाथ महाराज म्हणाले, हे रामायण माझा गावबा पूर्ण करेल. विठ्ठल आपल्याला माहिती आहे गावोबा महाराजांनी काहीच केलं नाही, काकडा केलं नाही, भजन केलं नाही, हरिपाठ केलं नाही, कीर्तन केलं नाही. फक्त 4 अक्षरी मंत्राचा जप केला. एकनाथ एकनाथ एकनाथ. रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस जागृती स्वप्न सुसुप्तीमध्ये एकनाथ एकनाथ एकनाथ. परिणाम असा झाला, कृपा कटाक्षेने हाळले, हे असतो दिटी जयावरे झळके, पद्म करू माथा पारुके, तो जीवाची परी तुके. महेशेशी नाथ महाराजांनी आशीर्वाद दिला. आणि नाथ महाराजांसारखं रामायण गावबा नाही राहिले, श्री संत शिरोमणी गावबा महाराज झाले. राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नामाचा महिमा श्री तुकाराम महाराजांना माहित होता. नामाचा किती महिमा आहे. नामनोस्य यावती शक्ती हे, पाप निर्हरणे हरे हे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी 4 मुक्ती जाण निश्चिती उद्धवा. नामाचा एवढा महिमा आहे, जेवढा नामाचा महिमा तेवढा पाप त्रिभुवनामध्ये नाही. आपल्याला माहिती आहे वाल्या कोळी होते, त्यांनी पाप केलं. किती पाप केलं होतं? जानव्यावाला एक मारला की एक मोहरी एवढा खडा घ्यावा, रानामध्ये टाकावा. तुमच्या आमच्या किती मारले असतील गणना नाही महाराज. जानव्यावाला दिसला, मारला, मोहरी एवढा खडा घ्यावा, रानामध्ये टाकावा. आता असे रांजण किती होते हो? 7 रांजण होते. एक रांजण किती मोठा होता माहिती आहे आपल्याला? बरोबर आहे, शांतीब्रह्म मारुती बाबा सांगतात, एका रांजणामध्ये 7 हत्ती फिरत होते महाराज. 7 हत्ती, इतका मोठा रांजण. एवढे 7 रांजण जानव्यावाले मारले होते. मी म्हणतो असं नाही, तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्महत्या राशी पातकी अपार. अपार म्हणजे आता गणनाच नाही महाराज. 7 नसतील, मित्र म्हणतो 70 भरले असतील. अपार म्हटले ना, अपार शब्दामध्ये असंख्य आले महाराज. पण आता परंपरेनं आले म्हणून आपण 7 सांगतो. अपार शब्दामध्ये असंख्य आले, पुष्कळ मारले ब्राह्मण. सत्कर्माचा परिपाक झाला, भाग्याचा उदय झाला. देवर्षी नारद मुनी आले, म्हटले नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दाराशन भंगुर अंतकाळीचा स्वैरा. तुका म्हणे विठोधरा. म्हटले काय नाही म्हणे, सगळं खोटं आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. अनुताप निर्माण झाला. काय करू? भजन कर. काय म्हणू? राम राम म्हण. म्हणता येत नव्हतं. राम राम कुठं म्हणता येतं? कारण जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. जन्म जन्मांतरीचं पुण्य असेल तेव्हा राम नाम मुखामध्ये येतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनंत जन्मच राम हा उच्चार, तरीच बैसे वाचे. अनंता जन्माचे होईल पुण्य, जे जन्म सहस्र वळगीचे एक वेळ मुखाशी यावया माऊली म्हणतात. अनंत जन्माचं पुण्याचं परिपाक म्हणजे परमात्म्याचं नाम मुखाला येतं. वाल्याकुळे राम राम म्हणता येत नव्हतं. तुला काय माहिती आहे? मारा हा ना एवढंच माहिती आहे. मन म्हटले मारा, काय नाही म्हटले मारा 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 रामा रामा. उलट झालं मारा शब्द. फराट्या नामामुळे काय झालं? कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी वाल्मिक किंकर. वंद केला तेथे राम नाम होईल श्रवण. मारुतीने सतत राम नाम घ्यायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकदा प्रभू रामचंद्र समोर आले. रामचंद्र समोर आल्यानंतर परत मारुती यांचं चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूने विचारलं, अरे मारुती, मी समोर नसताना जप करणं चांगलं आहे म्हटले, पण मी समोर आल्या जप का करतो? त्यावेळेस मारुतीने सांगितलं, त्याचं कारण देवा, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे म्हटले. राम त्वत्वधिकम नाम आहे की, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. आता प्रभूने विचारलं, म्हटले मारुती, माझ्यापेक्षा माझं नाम मोठं आहे, मला समजावून सांग म्हटले. मारुतीने काय असे काय? मारुती कोण आहेत? बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे? बुद्धिमताम कनिष्ठम. आपण बुद्धिमत्ताम कनिष्ठम आहोत. मारुतीने म्हणजे बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. देवा सांगतो ऐका म्हणजे. तुम्ही काय केले? तोही एका तारिता अयोध्या नामना तू भुवन प्रेम. तुम्ही फक्त वैकुंठाला जाताना एका अयोध्येला वैकुंठाला नेलं, पण तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. कोण मोठं आहे? तुमचं नाम मोठे. देवा ऐका,
तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं, तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणाला मारतं. कोण मोठं आहे? देवाचं नाम मोठं आहे. म्हणून देवा तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नामाचा महिमा ते तुकाराम महाराजांना माहित होता. शेवटी तुकाराम महाराज सांगतात घडेल भोजन उच्चिष्टाचे. आता संत महात्मे भोजन करतात कोणतं? हो, आपण जे भोजन करतो ते संत महात्मे भोजन करत नाही. संतांचं भोजन कोणतं आहे? संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ, रात्रंदिवस भजन करणं हे संतांचं भोजन आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाचे, तुका म्हणे दिवस रात्री हेचे खाते अन्न ते. मग आपण जर संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर काय होईल? त्यांचं उच्चिष्ट आपल्याला खायला मिळेल. उच्चिष्ट खायला मिळेल म्हणजे आपल्या मुखातून भजन घडेल, आपल्या मुखातून नामाची साधना घडेल. कशी साधना घडेल? तर मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाये एखादे परिभावे त्यांचे द्वारे श्वान याते. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे आपण सांगून गेलो. संत महात्मे भेट देतच नाहीत का? हो, देतात. केव्हा भेट देतात? तिळे तिळे पुण्य साचा पडे तरे, बहुता जन्मी जुळे किंवा पुण्य फळले, बहुता दिवसा किंवा पूर्वजन्मी सुकृते, थोर केली ती मज आजी फळासी आली, परमानंदो आजी मानसी. भेटी झाली या संतांची. आपलं पूर्व पुण्य उदयाला आलं की आपल्या ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत महात्मे दर्शन देतात. तर भाग्यवशात जर आपल्याला संत भेटले तर आपण काय केलं पाहिजे? श्री तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. What
बटेक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले. श्री तुकाराम महाराज सांगतात, भाग्यवशात जर आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली तर काय करा. कामारी म्हणजे दास व्हा, कामारी बटेक, बटेक म्हणजे दासी पुत्र व्हा, सेवेचा सेवक व्हा, दिनपणे रंक तेथे भले. श्री तुकाराम महाराज सांगतात, यावे तया काकोलती जे दावे ते सुपंथ. ज्यांनी आपल्या सन्मार्ग दाखवले त्यांच्या ठिकाणी किती लीन व्हायला पाहिजे. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ जे ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा. गीताशास्त्र सांगतं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेनं सेवया, शेवया नाहीत बरं का. आपल्याला फक्त शेवया माहिती आहे. ज्ञानोबा वर्णन करतात सेवा करा. आघव्या दैव जन्मभूमी सेवा, ब्रह्म करी जेव्हा स्वच्छते. गुरुवर सांगत असतात, पुस्तकी ज्ञान माणसाला दगा देतं, सेवेचं ज्ञान उद्धार करतं. विठ्ठल आचार्योपासना पदावर ज्ञानोबराने खूप सुंदर चिंतन केलं. 100 ओव्या खर्च केल्या. गुरुची सेवा कशी केली पाहिजे सगळं सांगायला आपल्या वेळेची असणारी मर्यादा आहे. गुरुचं भुवन मी होईन, उंबरटा मी होईन, द्वारपाल मी होईन, पादुका मी होईन. महाराजांना पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. विठ्ठल नुसती ज्ञानेश्वरी पाठ नाही, ओम नमोजे अध्यापासून शके 1272 नॉन स्टॉप पूर्ण बिनबघता पारायण करतात. विठ्ठल हे असताना संस्थेचं वैभव आहे की नाही. महाराज सांगतात ज्ञानेश्वरी पाठ केली. एवढे मोठे साधक, संपन्न साधक, एवढे महावैष्णव या ठिकाणी निर्माण होतात. संस्थेची परंपरा आहे, वेळेची असणारी मर्यादा आहे. श्री गुरु मारुती महाराज गुरु संस्थेच्या उंबरट्यावर पाणी टाकायचे, दर्शन करायचे. लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही संस्थेच्या उंबरट्यावर पाणी का टाकता. तर श्री गुरु मारुती बाबांनी सांगितलं, अरे ह्या संस्थेचं महात्मा जन्माला येईल म्हटले. संस्था ही कीर्तन करायची संस्था नाही, कीर्तन निर्माण करणारी संस्था नाही, कीर्तनकार निर्माण करणारी संस्था नाही, महात्मा निर्माण करणारी संस्था आहे. महाराज साधू निर्माण करणारी संस्था आहे. कीर्तन तर काय गल्ले बोळातलं कीर्तन करतो, कुणी करतो. मग उष्ट्या पात्रावळी करून या वळा, ते तुकाराम महाराज सांगतात. पण हे जे काय आहे जोग महाराजांचा महिमा आहे, साधू निर्माण करणं हा जोग महाराजांचा महिमा आहे. मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा. मुमुक्षूचा उद्धार कोणीही करेल महाराज. बद्धाला, विषयीला, पामराला मुमुक्षू बनवणं हे जोग महाराजांचं कार्य आहे. विठ्ठल चांगला मनुष्य उद्धार होतोच, पण जे वाया गेलेले संस्थेत आणून टाका, महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. असं मोठं संस्थेचा काय आहे महिमा आहे. महाराज दिनपणे रंक तेथे भले. आपण कशी केली पाहिजे श्री गुरूंची सेवा. ज्ञानोबाने खूप चिंतन केलं, गोड चिंतन केलं, पण प्रत्यक्ष परिणाम घडली सेवा काय, माऊलीची सेवा घडली नाही. मग तेच श्री ज्ञानोबा आहे. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर ओवळवारते स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. भगवान श्री ज्ञानोबा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले आणि देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामींची सेवा केली. किती सेवा केली 2 मिनिटांमध्ये सांगतो आपल्याला.
स्वामी उठायच्या आधी आपण उठावं, आपला नियम उरकून घ्यावा. जनार्दन स्वामी बाहेर दिशेला गेल्यानंतर त्यांना पाणी द्यावं, हात धुण्यासाठी मृत्तिका द्यावी, स्नानाला गरम पाणी द्यावं. स्नान झाल्यानंतर दत्तात्रय पूजेचे भांडे धुवून ठेवावे, तुळशीचा हार तयार करून द्यावा, फुलं द्यावे, नैवेद्य तयार करावा, स्वामींचे वस्त्र धुवून टाकावे, स्वामींचा मठ झाडून काढावा. स्वामी संध्याकाळी झोपताना त्यांच्या पायाची सगळी सेवा करावी, पाय झोपावे, नैवेद्य तयार करावा. स्वामी झोपल्यानंतर झोपावं, स्वामी उठायच्या आधी उठावं, सगळी सेवा केली. सगळ्यात महत्त्वाची सेवा नाथ महाराजांनी केली. जनार्दन स्वामी ज्या दिशेला बाहेर दिशेला जायचे ते बाहेर दिशेची जागा जनार्दन स्वामी काय करायचे, आपले शांतीप्रभू नाथ महाराज काय करायचे, धुवून घ्यायचे. नुसते धुवून घेत नव्हते, शेणाने सारवून घ्यायचे. नुसते शेणाने सारवून घेत नव्हते, रांगोळी काढायची. एक दिवस नाही महाराज, दररोज ती बाहेर दिशेची जागा शेणाने सारवून घ्यावी, रांगोळी काढावी. जनार्दन स्वामींनी विचारलं सेवकांना, एवढी सेवा कोण करतं? सेवकांनी सांगितलं आम्ही कोणीच करत नाही. शेवटी लक्षात आलं ही सगळी सेवा आपल्या बाल एकनाथ महाराज करतात. आनंद वाटला, अरे बाळ एकनाथ, तुझ्या ह्या सेवेमुळे आज मी प्रसन्न झालोय. आज तुला मी दत्तात्रयाची भेट करून देतो. विठ्ठल महाराज सांगतात दीनपणे रंकत येते भले. संतांची आपण सेवा केली, मनुष्य मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. मग अशा महापुरुषाच्या संगतीमध्ये कोणता मोठा लाभ प्राप्त होतो? श्री तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात Hare
सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या असे तुकाराम महाराज सांगतात. संतांच्या पंक्तीमध्ये सर्व सुखाचे पंगतीचा लाभ आम्हाला होणार आहे. जेव्हा जेव्हा संत वाङ्मयामध्ये सर्व शब्द येतो तो सर्व शब्द ब्रह्मवाचक असतो. सर्व सर्व शिवस्थानवर भूतादिर निधी रव्य हा सर्व शब्द हे परमात्म्याचे एक नाम आहे. सर्व सुखाचे आगर सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा योगे भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. परमात्मा सर्व सुख म्हणजे संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मसुखाची प्राप्ती होणार आहे. ज्या सुखामध्ये उद्विग्नता नाही, ज्या सुखामध्ये पारतंत्र्यता नाही, ज्या सुखामध्ये अनित्यता नाही, असं सुख संतांच्या संगतीत मिळणार आहे. वैश्विक सुखामध्ये उद्विग्नता आहे महाराज. कीर्तन झालं, पंगत बसली, पंगत बसल्यानंतर पंक्तीचा मालकाने पहिल्यांदा साधा भात वाढला. साधा भात वाढल्यानंतर वारकरी मंडळीने आनंदानं साधा भात खाल्ला. पंक्तीचा मालक काय करतो, मसाला भात घेऊन येतो. वारकरी काय करतात, पांढरा भात बाजूला ढकलतात, मसाला भात येऊ द्या म्हणतात. परत पंक्तीचा मालक काय करतोय, दूध भात केसरी भात घेऊन येतो. वारकरी काय करतात, मसाला भात बाजूला ढकलतात, दूध तूप भात घेऊन या म्हणतात. सांगा, वैश्विक सुखामध्ये उद्विग्नता आहे. श्रेष्ठ विषय पाहिले की कनिष्ठ विषय वजा होतो म्हणा. परमार्थिक सुखामध्ये उद्विग्नता नाही. पोट सेवितान धाये भूक भुकेलीच राहे. वीट नाही पांडुरंगी वाडे अंगी आता ते किती सेवन करा. संध्याकाळी हरिपाठ झाला, सकाळी आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर पडला, देवाचे द्वारे उभाक्षर ज्ञानेश्वरीचं पारायण संपलं. पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण वयजो ही ओवी संपली की ओम नमोचे आद्य सुरू झालंच. परमात्मा सुखामध्ये वीट नाही महाराज. वैश्विक सुखामध्ये वीट आहे, उद्विग्नता आहे. परत चला, वैश्विक सुखामध्ये पारतंत्र्यता आहे. भोग्य भोग आणि भोगता त्रिपुटी करून विषयाचा भोग भोगावा लागतो. पण परमार्थिक सुखामध्ये त्रिपुटीचा बाद करून परमार्थिक सुख भोगावं लागतं. परी ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे ते विसरीजे भोगीते पण हे भोग्य भोग भोगता त्रिपुटीचा बाद करून परमात्मा सुख भोगायचंय. आणि वैश्विक सुखामध्ये अनित्यता आहे, संपणार आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते शीन आहे. आद्यंतवंत कौंतेय न तेशुरमध्ये बुधा. महाराजांनी सांगितलं, प्रातस्पुण्य गुरुवारी वैद्यबाबा सांगायचे, यही संस्पर्शच्या भोगा दुःख येऊ नये येवते. आद्यंतवंत कौंतेय न तेशु रमते बुधा किंतु मूर्खा तेशु अवश्य रमते. बुधा तेशु न रमते. वैश्विक सुख क्षयातिशय दोषाने युक्त आहे, आधी आणि अंताने युक्त आहे, संपणार आहे महाराज. उदाहरण सांगतो एक मिनिटामध्ये. गुरुवारी वैद्यबाबा सांगायचे, एरवी विषय सुख आहे बोलण्याची सारखी नव्हे, विद्युतपूर्ण कान पाहे जगा माझे. गुरुवारी बाबा म्हणायचे, तुम्हाला मी दगडाचं सोनं करण्याचा उपाय सांगतो. दगडाचं सोनं करण्याचा, ज्याला जेवढं सोनं पाहिजे तरी तेवढ्या आकाराचा धोंडा घेऊन या कीर्तन संपल्यानंतर. फक्त सोपं उपाय आहे. काय करायचं, आपल्या अंगावरचं उपरण कमरेचं उपरण सोडायचं. त्या उपरणामध्ये जो धोंडा ठेवायचा, 7 वेळा बांधायचा, 7 वेळा सोडायचा. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त वेळेची मर्यादा आहे. किती वेळ, आकाशामध्ये वीज चमकते तेवढ्या वेळामध्ये 7 वेळा बांधायचा आणि 7 वेळा सोडायचा. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आकाशातल्या विजेमध्ये काही व्यवहार घडतो का हो? घडत नाही. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. मग परमात्मा सुख कसं आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. देशिकाले वेदानुवादा सुखाची न करवे मर्यादा. त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगीती. वैश्विक सुख संपणार आहे, दोषाने युक्त आहे. पण परमात्मा सुख कधी संपतच नाही महाराज. जे विटे नसरे पुढती भोगीते याच्याने पवाडे पुढे ज्ञानोबरे वर्णन करतात. परमात्मा सुखामध्ये उद्विग्नता नाही, वीट नाही, अनित्यता नाही, आनंदी आनंद आहे. वर्धिष्णू असणारा हा आनंद आहे. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती. संतांची असणारी पंगत आहे. भव्य असा राम नामाचा उत्सव आहे. राम जयंतीचा उत्सव आहे महाराज, आहे की नाही. राम जन्माचा उत्सव आहे. राम जन्माचा अवतार कशासाठी ज्ञानोबरे सांगतात, ज्याने साकडले धर्माचे नि कैवारी. आपण पया धनुष्य करुणी दुसरे विजय लक्ष्मी मोहरे केले प्रीती. पाठी उभे ठाकून सोवेळी प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी ओदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. जेने देवाचा मानू गिवसीला धर्माशी जीर्णोद्धारू केला. सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. राम नाम घेतलं की
हिंदूचं रक्त सळसळतं महाराज. काय रामनामामध्ये ताकद आहे. राम जन्माचा असणारा भव्य दिव्य असणारा उत्सव आहे, पण एक संप्रदायाचा एक नियम आहे महाराज, एक संप्रदायाचा नियम आहे. नाथ महाराज सांगतात वैष्णव कुणाला म्हणायचं, जो 12 महिन्याच्या पूजने श्री डोंगराजी महाराज सांगायचे. वैष्णव शब्दाचा अर्थ सांगायचे. वैष्णव शब्दामध्ये 2 अंक आहेत, वैष्णव 20 आणि 9, 20 आणि 9 29 झाले, म्हणजे 12 महिन्याची 24 एकादशी आणि हनुमान नरसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र, रामनवमी आणि कृष्णाष्टमी हे 5 उपवास आणि 12 महिन्याचे 24 एकादशी. जो एकादशी प्रमाणे करतो हे 5 उपवास त्याला वैष्णव म्हणा. विठ्ठल. आता प्रत्येक गावामध्ये पद्धती भिन्न आहे, पण शास्त्राचा नियम सांगतो, संतांचा नियम असा आहे. राम जन्म झाला, कृष्ण जन्म झाला, काही काही ठिकाणी कृष्ण जन्म झाल्यानंतर रात्री 12 वाजता पंगत बसते, काही काही ठिकाणी राम जन्म झाल्यानंतर परत 12 वाजता पंगत बसते, पण ते शास्त्राच्या विरुद्ध आहे, शास्त्राच्या नियमामध्ये बसत नाही. संतांनी आपल्याला सांगितलं रामनवमीचा उपवास हा एकादशी प्रमाणे झाला पाहिजे की रामनवमीचा उपवास, कृष्णाष्टमीचा उपवास, महाशिवरात्री हे एकादशी प्रमाणे झाले पाहिजे. म्हणून सगळ्यांनी रामनवमीच्या दिवशी कुणीही जेवण करू नका, फराळ करा. विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात घडेल पंगती संतांचे, हा लाभच आहे की नाही. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाते. म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे निवृत्ती नामदेव सोपान नामदेव नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव जय जय जय